IBN लोकमतच्या मुंबई कुणाची या विशेष कार्यक्रमात मी रणधीर कांबळे आपले स्वागत करत आहे। आपण आहोत सायनमध्ये प्रामुख्याने समस्या आहे ती झोपडपट्टीवासियांच्या नागरी समस्यांची आणि या समस्या सोडवण्यासाठी सुमारे 8 नगरसेवक या विभागातून निवडून दिलेले आहेत। मात्र इथल्या लोकांच्या काय समस्या आहेत ते आपण जाणून घेणार आहोत। इथं प्रामुख्याने आरोग्याचा प्रश्न आहे, शाळेचा प्रश्न आहे, त्याचबरोबर इथल्या मैदानांचा आणि कचऱ्याचाही प्रश्न आहे। आपण थेट पहिल्यांदा जाणार आहोत भाजपचे जे नगरसेवक आहेत इथं की जे सांगतील की खरंच इथले प्रश्न सोडवण्यात तुम्ही अपयशी ठरलायत, असं ज्या पद्धतीचं वातावरण दिसतंय, कचरा दिसतोय, गटारं तुंबलेले आहेत, काय सांगाल? मराठी तो मैं हिंदी में बोलेगा ना। मैं सर्वप्रथम IBN लोकमत का स्वागत करता हूं कि हमारे क्षेत्र में जो है जन समस्या के लिए यहाँ उपस्थित हुए हैं। देखिए, काम हर जगह चालू है। काम में जो है टोटल हम लोग कोई भी नगर सेवक बैठे नहीं है। हमारा 3 वार्ड यहाँ है स्लम में। मनोज संसारे हैं, महंत चौबे मैं हूँ, श्रद्धा यादव हैं। संस्था जो काम करे, BMC के अधिकारी लगे हुए हैं। हर जन को सुधरना पड़ेगा साफ सफाई के लिए। जब सब लोग साथ देंगे तभी साफ सफाई सुंदर होगा, क्योंकि एक आदमी के बस का काम नहीं है। गटर में कचरा डालना, मार्केट में कचरा डालना, ये जब तक बंद नहीं होगा। यही नाके पे जो कचरा का अभी आप देखे हैं, बोल रहे थे, यहाँ वाईफाई लगा हुआ था, ये गटर के वजह से हटा हुआ है। यहाँ थोड़ा भी कचरा नहीं रहता था और रोज साफ सफाई होता है और सुंदर काम के लिए ही हम लोग तत्पर रहते हैं। प्रत्येक माणसाचा सहभाग यात हवा आहे। फक्त नगरसेवकाचं किंवा महापालिकेचं काम या दृष्टीने पूर्ण होऊ शकणार नाही। आपल्याकडे काँग्रेसचे आहेत, काँग्रेसकडनं जाणून घेऊया। नगरसेवकांनी सांगितलं की आम्ही खूप काम करतोय, मात्र लोकांच्या सहभागाची आवश्यकता आहे। खरंच काम करताय? अगर खरंच ते काम करत असतील तर आता सकाळी 9:30ला BMCची JCB आली। आमच्या त्यांच्याशी हेच विनंती असे JCB रोजच येऊ द्या, रोज सकाळी येऊ द्या। मीडियाचे गाडी बघून फक्त JCB नको पाठवा, असंच रोजच प्रमाणे पाठवा। आज मी जे गल्ली गुलशने बगदाद मदरसा किंवा विजयनगरपर्यंत असं साफसफाई असू द्या, त्यांच्याशी हीच विनंती आम्हाला। रोज साफसफाई होत नाही असा जो आरोप होतोय। आपल्याबरोबर आहेत स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे नेते आहेत आणि नगरसेवक पण आहेत मनोज संसारे। ज्या पद्धतीनं प्रशासन वेगानं काम करायला हवं जेणेकरून नागरी समस्या सुटाव्यात, कितपत प्रशासन सकारात्मकपणे काम करतं? प्रशासन ही नेहमीच नागरिक समस्यांच्या बाबतीमध्ये बाहेरच राहिलेलं आहे। खरं म्हणजे जे सत्ताधारी लोक आहेत शिवसेना BJPचे, त्यांचा प्रशासनावर वचक नाही असं माझं या ठिकाणी स्पष्टपणे म्हणणं आहे। कारण या ठिकाणी आपण पाहतोय की दत्तक वस्ती योजना, प्रबोधनकार दत्तक वस्ती योजना महापालिकेकडनं राबवली जाते। या योजनेमध्ये त्यांनी जो मापदंड लावलेला आहे त्या मापदंडानुसार समजा 50 लेबर जर सँक्शन असतील आणि त्या 50 लेबरपैकी फक्त 5 लेबरने जरी काम केलं, पण क्वांटिटी ऑफ वर्क म्हणजे 50 लोकांचं काम 5 लोकांनी केलं तरी 50 लोकांचा पेमेंट महानगरपालिका करते। म्हणजे आपण पाहतोय की 50 लोकांचे पैसे महानगरपालिकेचं प्रशासन देतं, महानगरपालिका देते आणि 5 लोक स्पॉटवर काम करायला असतात। आणि त्याच्यामुळे जे स्थानिक नगरसेवक आहेत सगळेच शिवसेना BJP मनसे राष्ट्रवादी काँग्रेस किंवा आमच्यासारखे अपक्ष, या सगळ्यांना एवढा प्रॉब्लेम येतोय स्लम विभागामध्ये की एकतर महानगरपालिकेमध्ये भरती नाहीये, जो बॅकलॉग आहे मागासवर्गीयांचा तो अनेक वर्षापासून भरला गेलेला नाहीये आणि दत्तक वस्ती किंवा आउटसोर्सिंग वर्कच्या माध्यमातून जे कामं दिले जात आहेत तिथं क्वांटिटी ऑफ वर्क म्हणजे तुम्ही 100 लोकांचं काम 5 लोकांनी केलं तरी चालेल। आता मला सांगा की 100 लोकांचं काम किंवा 50 लोकांचं काम जर 5 लोक करणार असतील तर त्याचा मापदंड लावायचा कोणी? ती काय तराजू घेऊन महानगरपालिकेचे अधिकारी येतात का? पण तसं होत नाहीये। खरं म्हणजे हा सरळ पैसे खाण्याचा मार्ग महापालिकेमध्ये खुला करून देण्यात आलेला आहे। पैसे खाण्याचा मार्ग असल्यामुळेच खरंच लोकांच्या समस्या सुटल्या जात नाही। स्वतः नगरसेवक सांगतायत की जे लोक आवश्यक आहेत, आकडे दिसत आहेत, तेवढी लोक साक्षात नसल्यामुळेच काम होत नाही। तुम्ही शिवसेनेचे नगरसेविका आहात, तुम्हालाही अनुभव आहे, तुम्ही पण सत्ताधारी पक्षाचे आहात। नाही, माझ्या विभागामध्ये खरं म्हणजे म्हाडा कॉलनी आहे, पण BMCचे लोक येऊन तिथे कामं करतात आणि खरं म्हणजे लोकांनी सक्षम राहायला पाहिजे। आपल्या दारी घंटा गाडी येते, माझ्या ठिकाणी मी हवा बसवलाय, त्याच्यामुळे रस्त्यावर घाण नसते माझी।
कारण दत्तकवाले पण काम करतात आणि प्रत्येक माडा वस्तीमधली पण लोक येऊन आपल्या घरोघरी येऊन कचरा घेऊन जातात. सत्ताधारी नगरसेवकांचा वेगळा अनुभव आहे. मात्र आपण जाऊया मनसेकडे. खरंच ज्या पद्धतीने सांगितलंय की जेवढे कामगार कागदावर असतात तेवढे साक्षात नसतात, त्यामुळे कचरा उचलला नाही, साफसफाई केली जात नाही. थेट नगरसेवकच म्हणताय. काय अनुभव आहे तुमचा? शिवसेना मात्र त्याला शिवसेनेला हे मान्य नाही. मी संसारे साहेबांच्या मताशी सहमत आहे, संपूर्णपणे सहमत आहे आणि ही खरी परिस्थिती आहे. आज तुम्ही जर सायन कोळीवाड्यामध्ये बघाल तर समस्यांचा आगार म्हणून ते ओळखला जाईल असं मला वाटतं. आज कुठली समस्या या ठिकाणी नाही आहे. ट्रॅफिकची समस्या आहे, कचऱ्याची समस्या आहे, उद्यानांचा प्रश्न आहे. या ठिकाणी जी उद्यानं आहेत की मुलांना खेळासाठी आपण जो विषय मांडतो व्हॉट्सअपवर किंवा याच्यावरती की लहान मुलांनी मैदानात खेळावं, पण या खेळासाठी मैदानं आहेत कुठे? आज त्या ठिकाणी त्या लोकांनी नाना नानी पार्क बनवून ठेवले आहेत. आज नाना नानी पार्कचा अर्थ काय होतो? नाना नानी पार्क याचा अर्थ ज्येष्ठ नागरिक तिकडे जाऊन बसणार, 2-2 तास 3-3 तास तिकडे बसणार, त्यांना विरंगुळा पाहिजे. त्यांना त्या ठिकाणी लघवीला झाल्यानंतर ते कुठे जाणार? मग त्या नाना नानी पार्क फक्त नुसतं तुम्ही बनवलंय का? कशासाठी? फक्त 10% कमिशन घेण्यासाठी? नाही ना. मग अशा ज्या समस्या आहेत आपल्या विभागामध्ये भरपूर समस्या. आज आपण बघतोय कचरा, त्यानंतर या ठिकाणी येणारं ट्रॅफिक. आज सायन कोळीवाड्यामध्ये सगळ्यात मोठी समस्या असेल ती ट्रॅफिकची आहे. तुम्ही कुठेही बाहेर मुंबईतून कुठेही सायन कोळीवाड्यामध्ये 20 मिनिटांमध्ये पोहोचू शकता, पण सायनपासून या ठिकाणी अँटॉबिल म्हणा प्रतीक्षानगरमध्ये पोहोचायला तुम्हाला कमीत कमी अर्धा तास लागतो. ह्याचं नियोजन कोण करणार? आज नियोजनाचा अभाव दिसतोय. आपण शिवसेनेकडे जाऊया, कारण माजी नगरसेवक आहेत आपल्यासोबत. ज्या पद्धतीनं काम व्हायला पाहिजे काम होताना दिसत नाही. ट्रॅफिकची समस्या असेल, कचऱ्याची समस्या असेल. थेट जर प्रशासकीय अधिकारी जर कागदावर जे कर्मचारी पाठवायचे त्यापेक्षा कमी लोक पाठवत आहेत, जास्त बिलं काढतायत. तुमचा पक्ष सत्तेवर आहे गेले अनेक वर्ष, कसं पाहताय तुम्ही याच्याकडे? मी तुम्हाला सांगतो, या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही बऱ्याच वेळा ट्रॅफिकच्या प्रश्नावर आंदोलन केलेलं आहे. या ठिकाणची जे ट्रॅफिक आहे म्हणजे भरणी नाका, या ठिकाणच्या ट्रॅफिकसाठी शिवसेनेच्या माध्यमातून आमचे शाखा प्रमुख, आमचे विभागातील कार्यकर्ते नेहमी तत्पर असतात. प्रश्न सुटत काय नाही, काय कारण आहे? ट्रॅफिकवाले जे प्रशासकीय अधिकारी आहेत हे याकडे लक्ष देत नाहीत. प्रशासकीय अधिकारी लक्ष देत नाहीत असा सत्ताधारी शिवसेनेचा आपण आरोप आहे. काय तुमच्या पक्षाचा वचक नाही म्हणून हे प्रशासन असं करतंय? निश्चितपणे आमच्या पक्षाचा वचक आहे. गेली 25 वर्ष शिवसेना भाजपाची या ठिकाणी सत्ता आहे आणि कामं होत आहेत म्हणून लोक पुन्हा पुन्हा आपल्या नव्याने निवडून देत आहेत. प्रशासनावर वचक हा नक्की आहे आणि जे प्रशासनामधले काय झारीतले शुक्रचारी आहेत त्यांना नक्कीच जरा बसवण्यासाठी सत्ताधारी पक्षांचे प्रयत्न चालू आहेत आणि त्यांना त्या पद्धतीत ही शिक्षा केली जाईल. आत्ता जे सांगितलं नगरसेवकाने की जे कामगार कागदावर आहेत त्याच्यापेक्षा कमी लोक इथे येत आहेत आणि त्यामुळे खरं कामं होत नाहीत. शेवटी काय आहे, विरोधक हे विरोधाची भूमिका घेणारच, सत्ताधारी आपल्या पद्धतीत बोलणार. विरोधकांनी बोलावं, पण आपल्या सर्वांना माहिती आहे की गेली अनेक वर्ष सत्ता शिवसेना भाजपाची आहे. या ठिकाणी लोक निवडून देत आहेत. याचं कारणच असं आहे की या ठिकाणी शिवसेना भाजपा चांगल्या पद्धतीने काम करते. शिवसेनेला निवडून दिलं जात आहे, त्याच्या मागे त्यांनी केलेली काम आहेत असं म्हटलं जातं. आपण सामान्य लोकांकडनं जाऊया. खरंच काय स्थिती आहे इथे? अशी स्थिती आहे ना म्हणजे एकदम स्वच्छ भारत योजनेचा कच्छ भारत योजना करून ठेवलेला नाही. सगळे बोलते की करून दाखवले ना, तो हे करून काढले, इकडे करून काढले. म्हणजे इथे शौचालय होता त्याला काढला, हायवा मशीन होता कचरकुंडीचा त्याला काढला. आता इथे एक जे मार्ग एकत्र मार्ग आहे, पण ह्याला फक्त शेअरिंग टॅक्सी स्टँड आणि टॅक्सी स्टँड. त्यामध्ये मग जायला पण छोटे छोटे बच्चों को जाने के लिए तकलीफ, हर जगह सिर्फ तकलीफ ही बचाई पूरे एरिया में. झोपड़पट्टी में पैदा होना गुन्हा हो गया ऐसा लगता है. झोपडपट्टीमध्ये जन्म घेतला हे गुन्हा असल्याची भावना व्यक्त होते. तुमच्याकडे येतो मी. अजून आम आदमी पार्टीचे लोक आहेत, आमचे प्रवक्ता आहेत त्यांना थांबा. हॅलो, बोला. बोला. ह्या ठिकाणी हे लोक कामं करतायत, सर्व स्वच्छता बोलतात स्वच्छ आहे, मग लहान मुलं आजारी पडतात, त्याचे जिम्मेदार कोण आहेत? आज लहान मुलं डॉक्टर किती लाईन किती लागते? हा, याचा जिम्मेदार भूदंड कोणाला होणार? पालकांना सोचायला लागतोय. याचे जिम्मेदार कोण आहेत? हे बोलतात आम्ही कामं करतो. कसली कामं करतात? दाखवा त्यांनी कोणती कामं केलेली आहेत. आजपर्यंत हे नगरसेवक एक फेरी मारलेले आहे त्या एरियामध्ये. ते पहिला विचारा त्यांना की तुम्ही आजपर्यंत किती फेऱ्या मारलेले आहेत, किती गटाराची इथे उभे राहून तुम्ही कामं केलेले आहेत. हे सांगताय कामं करतो. कसली कामं करतात हे लोक? अजूनपर्यंत हे सत्तेवर अजूनपर्यंत कोणतेही कर्मचाऱ्याचं काम झालेलं नाही. त्याच्यामुळे लहान मुलं आजारी पडलेले आहेत. आज डेंग्यू सारखं थैमान इकडे या ठिकाणी घातलेलं आहे. कोणाचं पर्व आहे? यांचे आशीर्वाद.
नगरसेवकाने ह्या लोकांकडे लक्ष का नाही देत? हे बोलतात अधिकारी भ्रष्ट आहेत, मग तुम्ही काय करताय? एकूणच सत्ताधारी पक्षाने नक्की काय करायचं त्यांनी सांगावं. राष्ट्रवादी काँग्रेस तुम्ही या बाबतीत कसं बघता की जे काम केलं? इकडे मेन समस्या काय आहे, जिकडे जिथले सुलभ आहे सगळे प्रायव्हेटायझेशन केलेले आहे. आता एक फॅमिली अगर तिकडे गेले एकाला माणसासाठी 3 रुपये घेतात, 5 रुपया. अगर 5 माणसं फॅमिली असेल तर दिवसाचे किती झाले? मग 1,500-2 हजार रुपये त्यांच्या महिन्याच्या फक्त सुलभ शौचालयासाठी जाते. प्रायव्हेटायझेशन कशालासाठी? एकूणच खाजगी शौचालयांचा प्रश्न पण इथं आहे. एकूण भाजपला आपण पुन्हा हे करू, कारण भाजपचे इथे लोकप्रतिनिधी निवडून गेले आहेत, नगरसेवक आहेत, मात्र समस्यांचा मोठ्या प्रमाणात इथं दिसते, त्यामुळे लोक संतप्त आहेत. देखिए हमारे यहाँ पर सायन कोलीवाड़ा के बहुत बड़ा पट्टा स्लम का पट्टा है और ये स्लम के पट्टे में बहुत बड़े व्यापक तरीके से काम करने की ज़रूरत है और उसके लिए हमारे आमदार के प्रयत्न से, हमारे नगर सेवकों के प्रयत्न से बराबर काम हो रहा है. लेकिन यहाँ पर मैं एक बात कहना चाहता हूँ, जो यहाँ पर एंटोफिल का सायन कोलीवाड़ा का एफ नॉर्थ प्रभाग है, ये प्रभाग के महानगर पालिका के अधिकारी भ्रष्टाचार में लिप्त हैं, एकदम आलसी लेजी तरीके से काम कर रहे हैं. 2-2 घंटा लंच का टाइम लेते हैं और किसी भी एक भी कोई समाज से एकूणच सत्ताधारी असू द्यात, विरोधक असू द्यात, सर्वच प्रशासनाला जबाबदार देतात. हा भ्रष्टाचार जर असेल तर तो थांबवायचा कुठे, हा खरा प्रश्न आहे. घेणार आहोत एक ब्रेक नंतर जाणून घेणार आहोत इथल्या नागरिकांच्या ज्या समस्या आहेत त्याला खरंच जबाबदार कोण, प्रशासन की इथले नगरसेवक? IBN लोकमतच्या मुंबई कुणाची या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. आपण आहोत सायनमध्ये, प्रामुख्याने सायनमध्ये नागरी समस्या मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे लोक प्रचंड संतप्त आहेत. सामान्य माणसांकडनं आपण जाणून घेऊया की नक्की काय आहे तुमच्या संबंध. मैं यहाँ की सामाजिक सेविका हूँ. यहाँ पे हम लोगों को इस कदर प्रॉब्लम है, पूरा यहाँ पे कचरा, यहाँ पर स्थानिक बिल्डर, स्थानिक नगर सेवक और बीएमसी की मिली भगत है और ये लोग मिलके ये जो परेशानियां है हम लोगों को यही डाले. यहाँ पर हाईवे था, सद्दा मैडम ने यहाँ पर हाईवे लगाया था, ये हाईवे उठा के 1 किलोमीटर दूर पे रख दिया. आज के बच्चे बूढ़े ये लोग किस तरह 1 किलोमीटर दूर पे जाके कचरा डाले और यहाँ पर जाहिर सी बात है अगर उन लोगों को इतना दूर नहीं जा सकते डालेंगे. एकूणच इथल्या ज्या नियोजनाच्या आहेत त्याचा घोटाळा केल्यामुळे हा समस्या येतात. आमच्या एरियामध्ये एवढी घाण आहे ना, स्वच्छता नाही आहे आमच्याकडे गलीसाठी आम्ही कंप्लेंट करतो. आमच्याकडे चालायला रस्ता बरोबर नाही, मुलांना शाळेत निघा रस्ता म्हणजे बाथरूमची प्रॉब्लेम आहे. आमच्याकडे बाथरूम सुद्धा नाहीये. एक बाथरूम तोडलंय पुरा एरिया, त्या बाथरूम जातो 10-10, 15-15 नंबर असतात. आम्ही जायचो कुठं सकाळी. एकूण महिलांच्या शौचालयाच्या प्रश्न आहेत, कचऱ्याचे प्रश्न आहेत. तुम्ही सांगा, इथं सत्ताधारी पक्ष गेले 25 वर्ष शिवसेनेचा आहे, त्याच्या इथं नगरसेवक पण आहेत, काय उत्तर द्या? तुमचा आज जो प्रश्न आहे मुळात मुंबई कुणाची, गेले 20 वर्ष सत्ता आहे सेना बीजेपीची. आज मुंबईमध्ये ही लोकवस्ती का वाढली? कारण झोपडपट्ट्या, तुम्ही सगळे इकडचे फुटपाथ बघा, झोपडपट्ट्या वाढवून त्यांना आश्रय कोण देतंय? आज ह्या झोपडपट्ट्यावाल्यांना सगळ्यांना मतदान यादीमध्ये नाव नोंदवलं गेलं. आज ही लोकसंख्या का वाढली? आणि लोकसंख्या वाढली म्हणून हे सगळं घाणीचं साम्राज्य जे झालेलं आहे ते हे सगळं ज्या वेळेला कमी होईल, हा बाहेरचा लोंढा जेव्हा कमी होईल त्याच वेळेला, आणि याला पूर्णपणे सत्ताधारी पक्षावर आरोप होतोय की त्यांनी झोपडपट्ट्या वाढवल्यात. काय तुम्ही सांगाल? मैं 169 में रहता हूँ, अभी 164 हो गया. मैं मोनो संसार का कार्य करता हूँ. हमारे इधर शिवसेना की नगर सेवक है, आज 10 साल हो गया. 10 साल में अंदर आज तक कोई भी काम नहीं हुआ. गटर अभी भी गटर भरे हुए हैं, रोड भरे हुए हैं, पूरा रोड पे पानी है, सब चीज़ है. कोई नगर सेवक का कोई भी एक आदमी काम नहीं करता. कचरा रोड पे फेंका जाता है, रोड तक कचरा आ जाता है. गुलशन बगदाद मदरसे के सामने कचरा वहाँ रहता है और रोडों पे पानी पूरा भरा हुआ है. या आप जाके देख सकते हो, गटरे, नाले, रोड सब भरे हुए. काँग्रेसचे आमदार इथं होते यापूर्वी, का विकास होऊ शकला नाही? काय प्रश्न तसेच अजून आहेत? त्यांनी सर्व काम केलेलं आहे. इकडचा आतमध्ये भारती कमलानगर पासून ते इकडचा रोड बनवून दिला, पाण्याची समस्या दूर केली. विजयनगरमध्ये बिजलीची एवढी समस्या होती, मीटर बनवून दिला. आणि इकडे स्थानिक नगरसेवक 165 जो आता 172 प्रभाग झाला, त्यांनी तिकडे मांडलेला आहे की विकासाचं सर्व काम झालं. माझ्याकडे एक फोटो आहे सायन तलाव. सायन तलाव हा एकच तलाव आहे सायनमध्ये. त्याची कंडिशन अशी आहे की त्यांच्याकडे तिकडे जायला भेट नाही. आणि दुसरा मुद्दा असा आहे, तिकडे एकच ग्राउंड होता,
तो अनंतनारायण क्रिकेट ग्राउंड होता, त्याला त्या लोकांनी नाना हे पार्क बनवून, प्रधानमंत्री म्हणतात खेलेगा इंडिया तभी बढ़ेगा इंडिया, आणि ग्राउंड रहेगा तभी तो खेलेगा इंडिया और बढ़ेगा इंडिया. एकूणच मैदानांचा प्रश्न आहे, इथल्या अनेक सामान्य नागरिकांच्या प्रश्न आहेत. आपण अजून जाऊया लोकांकडनं. मी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचा एक कार्यकर्ता संजय मोरे. आपल्या विभागामध्ये वर्षानुवर्षे कधी साफसफाई होत नाही. आमदार, नगरसेवक, खासदार सगळ्यांना मी पत्र दिलेलं आहे. आज मीडिया येते म्हणून आज पूर्ण नाल्याची साफसफाई होते, आणि आज फर्स्ट टाइम असं झालं की मीडिया समोर उभी आहे आणि साफसफाई चालू आहे. आपण पाहू शकतो लोकांचं जे आहे म्हणणं आहे की आज IBN लोकमतची टीम इथं आल्यामुळे कचरा साफ होतोय. गेले अनेक दिवस इथं कचऱ्याची गाडी येताना दिसत नव्हती, त्यामुळे IBN लोकमतच्या या आजच्या कार्यक्रमामुळे कचऱ्याची गाडी आली असं म्हणतात. काय आहे लोकांचं जे म्हणणं आहे की कचरा हटवला जात नाही अनेक दिवस, मोठ्या प्रमाणात घाण आहे. भाजपचे इथं नगरसेवक आहेत, काय सांगाल तुम्ही? भाजपा और सेना के यहाँ स्थानीय नगर सेवक हैं, वो लोग रात दिन काम करते हैं, लेकिन जो यहाँ मनपा प्रशासन है, मनपा प्रशासन एप नॉर्थ का काम नहीं करता है. महापौर का प्रभाव यहाँ के अजय मेहता जो आयुक्त हैं उनके ऊपर नहीं चलता है. एकूणच प्रशासन काम करत नाही असं म्हणतायत तुम्ही. आणखी एक लोकांकडनं जाणून घेऊया. मी एवढंच सांगते की आमचा 172चा एरिया येऊन बघा, आणि आता येताना एवढी किचड होती ह्या एरियामध्ये. तुम्ही जर आता आतमध्ये घुसलात ना तर हा एरिया बघा आणि 172चा एरिया बघा, कारण आमचा नगरसेवक इतकं काम केलेलं आहे ना. विद्यालंगरचा रोड बघा कसा आहे तो, आणि हा रोड बघा, म्हणजे याच्यावर तुम्हाला तफावत लगेच कळेल की कोण किती काम करतात. लोकप्रतिनिधी कामं करत नाहीत असं म्हणतात. दुसऱ्या बाजूला प्रशासन ऐकत नसल्याचा थेट आरोप भाजपचे नगरसेवकांनी पण केला, भाजपच्या लोकांनी पण केला. भाजपचे नगरसेवक म्हणून तुम्ही सांगा की प्रशासन ऐकत नाही, याचा अर्थ लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही कमी पडत नाही का? सबसे बड़ा प्रॉब्लम क्या है, ये फेरी वाले जो ठेला खोमचा वाले हैं पूरा रोड जाम करते हैं, और जो है ट्रैफिक व्यवस्था चरमरा जाता है, कचरा रोड पे डाल के जाते हैं. और फेरी वाले के लिए प्रभाग समिति में हर जगह हम लोग चिल्लाते हैं फेरी वाले के लिए. आज तक जो है कोई भी कार्रवाई फेरी वालों पे नहीं होता है. कचरे का मेन देन वही है. नगरसेवक सुद्धा ही त्यांचं म्हणणं मान्य केलं जात नाही प्रशासनाकडनं. पीस पार्टी मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाज इथं राहतो झोपडपट्ट्यांमध्ये. काय समस्या आहे ते? न जनता मजे में है, न इंसान मजे में है, हमारे मोहल्ले के मच्छर मजे में है. सर पूरा रोड देखिए, पूरा खड्डा रहता, कोई निगरानी नहीं करता. इंसान जो जीने पे मजबूर है, कहीं जाता है या नहा धो के कहीं शादी विवाह में जाता है तो अंटा फिल्म में जाके उसको फिर से स्नान करना पड़ता है, नहाना पड़ता है. ऐसी समस्याएं. स्वच्छतेचा प्रश्न आहे मोठ्या प्रमाणात. शौचालयांचा आहे या विभागात. झोपडपट्टी विभागात सगळ्यात मोठा प्रश्न शौचालयांचा आहे. प्रभाग क्रमांक 172 असेल, 171 असेल, 169 असेल. हिम्मतनगरमध्ये 4,500 लोकसंख्या आहे. 4,500 मतदार आहेत, जवळजवळ 7,000 लोकसंख्या आहे. अजून शौचालय नाही आहे तिथे. आता शौचालयाचं धूममध्ये शौचालयाचं काम सुरू आहे, ते पण कमीत कमी 7 महिने झाले. तुमची सत्ता गेले, आमची सत्ता पण सत्ता आहे तुमचे. प्रशासन असताना स्थानिक जे जेई आहेत ते मेंटेनन्सचे जेई आहेत, स्थानिक नगरसेवक वचक आहे त्यांच्या, त्या माध्यमातून काम करतायत, पण ते काम वेळेत पूर्ण होत नाहीये. आणि सर्व ठिकाणी कचऱ्याचं साम्राज्य आहे. सगळ्यात जास्त शौचालयाचं साम्राज्य आहे. शौचालय एवढं लोक उघड्या शौचालयाला बसतायत. त्यासाठी कारण कोण आहे? आणि अनुदानित बांधकाम हीच लोक झोपडे वाढवायला सांगतात, 10,000 रुपये घेतात आणि झोपडे वाढवायला सांगतात, आणि वाढवल्यानंतर परत त्यांचे अधिकारी पाठवतात झोपडे तोडण्यासाठी. शिवसेनेचेच कार्यकर्ते आता सांगू लागले ते प्रशासन ऐकत नाही आणि मोठ्या प्रमाणात इथं काम होत नाही. काय सांगा? देखील हे असाच प्रकार घडतोय, मग त्याच्यावर उपाय काय? म्हणजे तुमचं चालत नाही का, मग दुसऱ्यांचं काय चालणार आहे? आज हे घाण आज तिथे आहे, आज मीडिया येणार म्हणून हा साफ केला जातो. अजून आपण जाणून घेऊया आम आदमी पार्टीकडनं. कसं आहे माहितीये का, ह्यांनी झोपड्या बांधायच्या, ह्यांनीच व्यवस्था खराब करायची, आणि या सगळ्याच गोष्टीवर हीच लोक सोल्युशन देणार. आज गेल्या 60 वर्षापासून एकाच मुद्द्यावर भांडतोय. आज रस्ते नाही आहेत विभागामध्ये. आपण 60 वर्ष आला या विभागाला रस्ते देऊ शकत नाही. ट्रॅफिकची समस्या बघा, कचऱ्याची समस्या बघा. आज डेंग्यू आणि मलेरिया हा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या मुंबईमध्ये पसरलेला असताना त्यावर महानगरपालिकेचं नियोजन काय?
या प्रशासनावर महानगरपालिकेचं म्हणजे जे सत्ताधारी पक्ष आहेत, शिवसेना असेल, भाजप असेल, यांचं वचक आहे का की जेणेकरून हे अधिकारी ज्यांना दुमत नाहीत, काम करत नाहीत, याचा अर्थ त्यांनी आता सत्ता सोडायला हवी. जर काम अधिकारी ऐकत नाही. थांबा, तुमच्याकडे येतो परत. शिवसेना तुम्ही 15 वर्ष आहात, तुमचेच शिवसैनिक आता सांगतायत की कामं होत नाहीत. कचऱ्याचा प्रश्न आहे, शौचालयाचा प्रश्न आहे, गटारांचा प्रश्न आहे. शिवसैनिकच आता थेट सांगतायत की प्रश्न सुटत नाहीत. प्रथम मी आपवाल्यांनी तुम्हाला विचारलं त्याचं एक उत्तर देतो. आपवाल्यांचा जन्म कधी झाला आणि ते तक्रारी कशा करतात? त्यांनी सांगितलं 60 वर्षापासून इथे सुविधा नाही. 60 वर्षापूर्वी या ठिकाणी वसाहत होती का? आणि प्रश्न तुम्हाला मी एक असा तुम्हाला प्रतिप्रश्न करतोय की सध्या तुम्हाला माहिती आहे की मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत फेब्रुवारीमध्ये, आणि म्हणूनच विरोधक आता गेली 25 वर्ष सत्ता आहे आमची शिवसेनेची, आम्ही काम करतोय म्हणून आहे, आणि आता ते विरोधकांच्या पोटात कुठेतरी खुपते आणि म्हणून त्यांना या ठिकाणी अशा प्रकारचे आरोप करतायत. लोकांकडे 172चे नगरसेवक अपक्ष म्हणून निवडून येतात. त्यांचा 172 नगरसेवकांचा जो वार्ड आहे तो तुम्ही बघा, आणि त्या वार्डाबद्दल TV9 वाल्यांनी जशी काही सुपारी घेतल्यासारखे 24 तास. तुम्हाला IBN लोकमतवर सांगा तुमच्या समस्या काय आहेत. तुम्ही आरोप प्रत्यारोप नका. 172चा वार्ड आहे ना तो स्वच्छ आहे. स्वच्छ आहे, काही ठिकाणी स्वच्छ आहे. मात्र आणखी जाणून घेऊया. मैं वार्ड क्रमांक 172 बोल रहा, हिम्मतनगर रहिवासी. हमारे इधर जब से मनोज भाई आए हैं इतना अच्छा काम हो रहा है कि गटर का मतलब काही ठिकाणी काही नगरसेवकांच्या इथं काम होत आहे. मात्र शिवसेनेचे काही कार्यकर्ते इथले समस्या आहेत हे मान्य करतायत. मात्र निवडणुकीचे आरोप प्रत्यारोपाचे हे सगळे प्रकरण असल्याचा आरोप शिवसेनेचे जे पदाधिकारी आहेत ते करतात. मात्र लोकांच्या समस्या आहेत, लोकांच्या समस्या आणखी जाणून घेणार आहोत. आता वेळ झाली का ब्रेक नंतर जाणून घेणार आहोत इथल्या समस्यांना नक्की कारणीभूत कोण, प्रशासन की लोकप्रतिनिधीचा हताशपणा. ब्रेक नंतर IBN लोकमतच्या विशेष कार्यक्रमात मुंबई कुणाची मध्ये आपलं स्वागत आहे. आपण आहोत सायनमध्ये. प्रामुख्याने सायनमध्ये मोठ्या प्रमाणात कचऱ्याची समस्या आहे, झोपडपट्ट्यांची समस्या आहे, ट्रॅफिकची समस्या आहे. लोक संतप्त आहेत कारण त्यांची कामं होत नाहीत. नगरसेवक ही स्वतःहून अनेकदा सांगतायत की इथले जे प्रशासकीय अधिकारी आहेत ते प्रामुख्यानं काम करताना दिसत नाहीत. जेवढे कर्मचारी कागदावर दिसतात त्यापेक्षा निम्म्याहून कमी लोक येतात आणि मात्र बिलं मात्र काढली जात आहेत. त्यामुळे लोकांचे प्रश्न सुटले नाहीत. आपण काही MIMचे लोक आहेत तिथं, मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात आहेत. काय प्रश्न तुमचे जे आहेत ते सोडवण्यात कितपत नगरसेवक आणि प्रशासन यशस्वी आहे? हम यहाँ पर अभी इस वक्त मुंबई के अंदर अपनी सीटों को लड़ाए और अपनी ताकत भी बताए और लोगों को इस चीज का यकीन हो गया कि MIM अब कुछ काम करने वाली MIM के काम मत बताओ, यहाँ के प्रॉब्लम जो है बता रहे. प्रॉब्लम इसलिए बता रहे क्योंकि कॉर्पोरेशन के अंदर हैदराबाद पैटर्न के नाम पर एक बजट आ रहा है, मगर ये नहीं बता रहे कि हैदराबाद के लोग जो काम करे हैं वो काम करने का तरीका कैसा है. पूरे हिंदुस्तान में इस चीज को माना जा रहा है, इसके लिए लोगों ने इसको अपनाया है और अब हम यहाँ पर खुद अपनी ताकत पे यहाँ पर काम करेंगे और काम करने के बाद में लोगों को बताएंगे कि हमारा काम करने का तरीका कैसा है. सबको देख लिया. काम करण्याचे नवीन पद्धतीने काम करणे प्रश्न सोडवणार म्हणतात. तुम्ही काय प्रश्न सांगा? मला काय प्रश्न है कि यहाँ पे सबसे बड़ा प्रॉब्लम है टॉयलेट. मूलभूत जो समस्या है टॉयलेट, कचड़पट्टी, यहाँ पे सबसे रोड, यहाँ पे अभी एक टू माले का कोई अगर आदमी घर बनाता है तो उसको बोला जाता है रोड पे है तो 50,000, अगर अंदर है तो 60,000. ये जो हमारे नगरसेवक है उनको पास कोई भी रोड पे जाएगा तो अभी यहाँ से आप पूरे रोड पे चले जाओ, कहीं पे भी आपको गाड़ी लेके जा सकते हैं, पैदल तो जा ही नहीं सकते. एकूण समस्या आहे. मोठ्या प्रमाणात नगरसेवकच पैसे घेऊन बांधकाम अनधिकृत करतायत असा आरोप होतोय. तुम्ही सांगा की ज्या पद्धतीनं नगरसेवकांचा मोठा रोल आहे अनधिकृत बांधकाम करण्याचा असं जे म्हटलंय, तुम्ही नगरसेवक आहात, एकूण या सगळ्या विभागात ज्या पद्धतीनं अनधिकृत बांधकाम होत आहे कसं याच्याकडे बघताय? बिलकुल जी जनता आरोप करते त्याच्यामध्ये पूर्णतः तथ्य आहे. इथलं पोलीस प्रशासन, इथले महानगरपालिकेचे अधिकारी, इथले जिल्हा अधिकारी कार्यालय म्हणजे कलेक्टर विभागाचे अधिकारी, नगरसेवक या सगळ्यांच्या संगनमताने या संपूर्ण मतदारसंघामध्ये विधानसभा क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अनधिकृत बांधकाम झालेली आहेत. आणि याला सगळं संरक्षण म्हणजे नुसते नगरसेवक नाही तर इथले आमदार, इथले खासदार, इथले
सत्ताधारी नगरसेवक, इथली पोलीस यंत्रणा, इथले जिल्हाधिकारी, हे सगळे लोक या ठिकाणी या असणाऱ्या अनाधिकृत बांधकामाला मदत करतायत, सहकार्य करतायत, संरक्षण देत आहेत। मी आपल्याला सांगू इच्छितो की आपण मुंबई कुणाची ही जी आपण या ठिकाणी IBN लोकमतच्या वतीने जे काही आपण सुरू केलेलं आहे, मी त्याचं IBN लोकमतचं अभिनंदन करतो आणि समस्त मुंबईच्या जनतेला मी आवाहन करतो, जात, धर्म, प्रांत, भाषा याच्या बाहेर येऊन विकास करणाऱ्या माणसांना जर मुंबईच्या जनतेने मतदान केलं तर खऱ्या अर्थाने मुंबईचा विकास होऊ शकतो। गेली 15-25 वर्षामध्ये मुंबईचा विकास नाही, मुंबई भकास झालेली आहे। मुंबई भकास झाली। स्वतः नगरसेवक सांगतात की मोठ्या प्रमाणात प्रशासन, पोलीस, जिल्हाधिकारी कार्यालय हे लोक इथले अनधिकृत बांधकाम वाढण्यास जबाबदार आहेत असं म्हणतात। काय सांगाल तुम्ही? मी 172ची शिवसैनिक, माझ्या वाड्यात एकही काम झालेलं नाही। नगरसेवक माझ्याकडे नसताना पण एकही काम कोणी केलं नाही। आज माझ्या वाड्यात बघायला चला, शिवशंकर नगरला टॉयलेट सगळे भरलेले, नाळे भरलेले, एकही कोण काम करा, पत्रक देऊन वारंवार फोन करून पण येत नाही। नगरसेवकाचं कोण काम करत नाही। आम्ही त्यांना निवडून दिलं पण आमचं कोण काम करत नाही। एकूण शिवसेनेची सत्ता, शिवसेनेचे सामान्य नागरिक आहेत जे मतदार आहेत तेच सांगतायत। शिवसेनेची माणसं आमची मागे आहेत। एक लक्षात घ्या, ह्या संपूर्ण पट्ट्यामध्ये नगरसेवक कोण आहे त्याची पहिली इन्क्वायरी करा। आणि जिथे ट्रॉफिकचा प्रश्न मांडतो हा नगरसेवकाचा ट्रॉफिकचा प्रश्न नाहीये। गेल्या वेळेस आता झालेलं 181 पूर्वीचा 172 किंवा ह्या पलीकडे 171, ह्या स्थानिक नगरसेवक तिथे शिवसेनेचा नगरसेवक नाही, तिथे एका जागेवर युथ रिपब्लिकनचे मनोजभाई संसारे नगरसेवक आहेत आणि इकडे BJP वाले आहेत। तर ह्या लोकांनी काय केलं? आणि दुसरी गोष्ट, अनधिकृत बांधकाम खासदार आता शिवसेनेचे ह्यावेळी झालेत, गेले 2 टर्मला हे काँग्रेसचे खासदार होते, त्यांच्या कालावधी मी बांधले, एका दिवसात झोपड्या तयार झालेल्या नाही द्या। ह्या झोपड्या ह्या काँग्रेसच महापाप आहे आणि संरक्षणच त्यांचंच आहे। आणि एक लक्षात घ्या, आता MIM वाले काय बोलत, MIM वाले तिकडे धंदा काय चालू केलाय, खाडी सगळी कव्हर करून टाकली, झोपड्या बांधतायत, राजगुरू विकतायत ते, त्याच्या पहिले तुम्ही बघा की ते बोलायचं नाही। आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये नगरसेवक हा ट्रॉफिक जाऊन अडवत नाही, ते नगरसेवक बाकीचे जे काम आहेत। राहिला प्रश्न विकासाचा, तर ज्या पद्धतीने विकास शिवसेना 70 पक्ष करती त्या पद्धतीने स्थानिक जनतेने, स्थानिक नगरसेवकांनी म्हणजे कुठल्या पक्षाचे असेल त्यांनी सहकार्य केलं पाहिजे। एकूण शिवसेनेचे स्थानिक लोक हे नाराज आहेत। थांबा, तुम्ही नगरसेवक आहात, तुम्ही भाजपचे, तुमच्या सत्ताधारी पक्षाचे जे मतदार आहेत शिवसेनेचे ते सांगतायत की तुम्ही कामं केली नाहीत, शौचालयाचे प्रश्न असतील, कचऱ्याचे प्रश्न असतील। जनता जवाब देगी मैं काम किया हूँ कि नहीं आने वाले समय में। जनता का ही सवाल, कचरे का जो समस्या है वो कचरे का समस्या मैं बार बार कहता हूँ कि एक आदमी का काम नहीं है। फेरी वाले, ठेला वाले, खोमचा वाले रोड पे जाके डाल के जाते हैं। हैदराबाद पैटर्न उठाता है, सब साफ करता है। जो है प्रबोधन ठाकरे स्वच्छता अभियान वाले काम। एकूणच याने दावा केला। हेलो, हमारे माननीय मनोज भाई संसारे 172 के 172 के नगर सेवक है। इन्होंने अपनी जिम्मेदारी के साथ जो नगर सेवकों का जो काम होना चाहिए उन्होंने अपनी जिम्मेदारी के साथ पूरी नगर सेवकों का काम इन्होंने निभाया। सड़कें बनाई। एकूणच आरोप प्रत्यारोप होत आहेत। काँग्रेस ने अनधिकृत बांधकाम करण्यास पण काही जबाबदार आहे असं शिवसेना म्हणते। काँग्रेसच्या वतीनं आणि रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं असा आरोप केला आहे की प्रशासन आणि सत्ताधारी पक्षातले जे नगरसेवक आहेत ते अनधिकृत बांधकामाला जबाबदार आहेत। घेऊया एक ब्रेक नंतर जाणून घेऊया नक्की याला जबाबदार कोण आणि लोकांच्या समस्या सोडवण्यात नक्की कोण सक्षम आहे ते जाणून घेऊया एका ब्रेक नंतर। सगळी कामं आम्ही निघून दाखवतो मी तुम्हाला। या लाईटीचं काम केलंय पूर्ण विभागामध्ये, हे आम्ही केलंय, आमच्या नगरसेवक केलंय। दुसऱ्या प्रकारे आज विकास दिसतोय तो हा आमचा एकूण विकास। एकूणच आपण जाणून घेऊया अजून। बोलिए, क्या पूछना चाहते हैं? क्या प्रॉब्लम है सॉल्व करने में शिवसेना के या BJP के नगरसेवक सक्षम है? ऐसा कुछ नहीं है। जब तक बाबा साहब अम्बेडकर के बनाए गए संविधान के तहत
स्वतंत्रता, बंधुत्व, भाईचारा का ध्यान नहीं होगा तब तक ये चाहे कांग्रेस हो। एकूणच हे करतात काय 170 मैं वार्ड का रहवासी हूँ। 174 और 180 ये दोनों वार्ड में कचरे का कोई साफ सफाई नहीं है। जब से बीजेपी शिवसेना की सरकार आई है, मैं ब्लेम नहीं किसी के ऊपर कर रहा हूँ, लेकिन कचरा बहुत है। कचऱ्याचा प्रश्न आहे। ये मेन जंक्शन है दोनों वार्ड का, एक शिवसेना का एक बीजेपी का। 25 साल हो गया बोलते, ये लोग ने क्या किया इधर बताओ। सीनियर सिटीजन को एक बैठने के लिए सीमेंट का कंक्रीट का बागड़ा नहीं है। अंदर बड़ा गाड़ी कचरे का नहीं जाता तो छोटा गाड़ी भेज सकता है। पब्लिक को ऐलान कर सकता है कि भाई जो टाइम देगा वो टाइम पे कचरा गाडी कचरे में आके डालो तो साफ होएगा, वो भी नाही करत नगरसेवक। मला एक म्हणायचं आहे की गेले 20 वर्षापासून बीजेपी आणि शिवसेनेचं अस्तित्व आपलं मुंबई महानगरपालिकेवरती आहे, परंतु घोषणापत्र देतात, मॅनिफेस्टोमध्ये डिक्लेअर करतात, त्याच्यावर अंमलबजावणी होत नाही। त्याच्यामुळे आजच्या या नवीन याच्यामध्ये अनेक प्रश्न आहेत। सत्ताधारी पक्षाकडनं यशस्वीपणे हे प्रश्न सोडवण्यात झालेले नाही, काय सांगाल? कारण हा विभाग स्लम आहे। पहिला तुमचं मी हार्दिक अभिनंदन करतो का स्लम विभागामध्ये 15 ते 20 वर्षामध्ये हा पहिलाच प्रकार आहे। आणि तुम्हाला एक विनंती करतो, तुम्ही आमच्या कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया ऐकण्यापेक्षा स्लम मध्ये जर फिरलात आणि परिस्थिती पाहिलीत तर खरा रिपोर्ट तुम्हाला भेटेल। प्रश्न लोकांचे आहेत, लोकांचे प्रश्न सुटलेले नाहीत, त्यामुळे लोकांचा संताप आहे। वाटर मीटर गटर ये हमारी यहाँ पहले से समस्या है, इसका कोई अभी तक समाधान नहीं निकला है। अभी आज यहाँ पे मीडिया लोग आए हैं तो यहाँ पे साफ हुआ है, ठीक है। अगर इसी तरह मीडिया लोग गली गली में जाएंगे तो पता चलेगा हम लोग कितने कौन सी परेशानी में है। ये लोग आपस में जो बोलना है मेन अंदर प्रॉब्लम है। जेव्हा माध्यम येत आहेत तेव्हाच इथले प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न प्रशासनाकडनं होतोय, काय सांगा? मैं सलीम शेख बोल रहा हूँ। हमारे यहाँ पे ना एक शाखा प्रमुख 4 घंटा शाखा में बैठता है कम से कम शाम को, और पूरा दिन वो काम करता है। उसके 10 उप शाखा प्रमुख है, 40 घाट प्रमुख है। ये आपको बरस के 12 महीने दिखेंगे। जो बाकी पार्टी ना ये बरसाती मंडे की तरह छुप जाते हैं और ये बरसात में से बाहर आते उमेदवारच दिसत नाहीत। थांबा आमच्या आजूबाजूला अख्ख्या बिल्डिंगच्या बाजूला लोक संडासला बसतात। संडासची समस्या काय ना सोडत आमचा नगरसेवक काय करतोय? आणि जिकडे रोड झालाय तर सगळं गाड्या लागत। आमच्या स्थानिक नगरसेविका सगळं काम बरोबर करत अनेक 172 वार्ड एक काही मोठा आहे, छोटा नाही। नगरसेवकांनी एक गटार काय 5 वर्ष त्यांचा एकच गटार साफ करायचं का 172चं? महिलांनी रहिवाशांनी त्याची जबाबदारी घेतली पाहिजे। ओला कचरा सुका कचरा आपण कुठे टाकला पाहिजे याची जाणीव रहिवाशांना पाहिजे। नगरसेवक एकच काम करू शकत लोकांची ही जबाबदारी, आता लोकांमधनच प्रश्न उपस्थित होते, लोकांनी ही साफसफाई करायला हवी होते। आणखी काय लोकांना साहेब ह्या गोष्टी झाल्या इकडल्या, आपण स्थानिक आपल्या इकडे मुलांच्या शाळेच्या मुलांच्या इथल्या यांचा आजारपणाचा या ठिकाणी कोण उभा राहतं? या ठिकाणी आमचे काही नगरसेवक, शाखा प्रमुख, युवा सेनेचे कार्यकर्ते आदित्य साहेबांनी आता एक मोर्चा काढला। हा विषय कोण मांडतं? या विषयाला कोणता पक्ष हात मोडतो? नाही, फक्त शिवसेना मोडते का? आता मुंबईमध्ये विकासाची कामं शिवसेना शिवसेना कोण करू शकत नाही। प्रश्न आहे एकूणच शिवसेनेनेच लावली। जे खरी गोष्ट बोलणार आहे त्यांना तुम्ही माहित देत नाही, आणि जे नुसती घोषणा करतात त्यांना तुम्ही माहित देत नाही। मोदी साहेबांनी स्वच्छ अभियान राबवलेलं आहे। तर आपले नगरसेवक 171चे चौबे साहेब यांनी सगळीकडे कचरा पडतो, त्यांनी आपले कचऱ्याचे डबे 500 ते 600 त्यांच्या घरावर ठेवले, कचरा झकमारा ठेवले। त्यांच्या घराच्या खाली अनधिकृत पार्किंग होती, त्या पार्किंगसाठी गटारामधून पाणी घेऊन धुतलं जातं। ती रोगराई होत नाही का? मलेरिया होणार नाही का? हे नगरसेवकांना अनेक प्रश्न आहेत, नगरसेवकांना विचारते। आपके इधर ये प्रॉब्लम जो समस्या है तो आपके कारण ही हुए ऐसे लोगों का आरोप है। देखिए मैं बार बार बीएमसी में लेटर डाला हूँ, मैं काम करने के लिए। जनता जो बोलती है मार्केट में मेरे ही प्रयत्न से 2 गाड़ी कचरे की छोटी गाड़ी आती है, मार्केट का कचरा उठ के जाता है, रोज छोटी गाड़ी आती है मार्केट में। और मेरा जितना प्रयास है, मैं गली गटर, गली संगम नगर, चिक्कलबाड़ी, हर एरिया में गली गटर का काम चालू है। कल इस रोड का ये भरनी नाका से इमरान होटल तक रोड का भी मैं उद्घाटन किया हूँ। मेरे वार्ड का 4 रोड का मैं एनओसी ला करके जो है कुलकर्णी को दिया हूँ रोड डिवीजन में। और मैं विनोद तावड़े जी से भी निवेदन किया हूँ कि जल्दी हमारा काम वार्ड का होना चाहिए। एकूणच समस्या लोकांच्या सुटल्या नाहीत, त्यामुळेच लोकांचा संताप आहे, काय सांगाल? मी शिवसेनेची विभाग प्रमुख आहे।
172 171. कारण का बीजेपीचं काही काम नाही. मैत जर झालं तरी मैत काढू शकत नाही. एकूणच सत्ताधारी सत्तेमध्ये जे सहभागी पक्ष आहेत शिवसेना भाजपचे आणि शिवसेनेचे सामान्य मतदार भाजपच्या नगरसेवकाने काम केलं नसल्याचा आरोप करतात. एकूणच लोकांचा संताप आहे. स्लम हा एरिया आहे. ट्रॅफिकची समस्या आहे, आरोग्याचे प्रश्न आहेत, कचऱ्याचे प्रश्न आहेत, अनधिकृत बांधकामाचे प्रश्न आहेत. प्रशासन याला जबाबदार असल्याचा आरोप होतो. त्याचबरोबर नगरसेवकही काही प्रमाणात त्याला जबाबदार आहेत. प्रश्न आहे लोकांचे प्रश्न सुटण्याचा. ही जी युती आहे अभद्र युती आहे. नगरसेवक प्रशासन आणि अनधिकृत बांधकामांना जे मदत करतायत त्या लोकांची ही जी युती आहे ती तोडण्याचा प्रयत्न या निवडणुकीच्या निमित्तानं लोकच करतील असा विश्वास लोकांच्या होता. मात्र लोक लढतायत आपल्या प्रश्नांसाठी, रोजच्या नागरिक समस्या सोडवण्यासाठी. आज आपण इथं थांबूया एका नव्या समस्या नव्या विभागात. मुंबई कुणाची या IBN लोकमतच्या पुन्हा भेटूया.